आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला विषय आहे व्यसनमुक्ती. व्यसनमुक्ती कशी करावी, व्यसनमुक्तीसाठी काय निर्णय घ्यावे किंवा व्यसनमुक्त राहण्यासाठी आपण स्वतःनी काय करायला पाहिजे, याकरता आपल्यासोबत आहे आज विलास चंदने साहेब, जे की व्यसनमुक्ती केंद्र त्यांचं सुरू आहे आणि खूप चांगलं त्यांचं कार्य आहे. चंदने साहेब, तुमचं आरोग्य जागृतीत स्वागत आहे. मला एवढं सांगा का व्यसनमुक्त हे अभियान किंवा हे संकल्पना तुम्ही कशी आखली आणि कशी चालवता? ज्यावेळेस अनेक शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये कार्यक्रम करीत असताना विविध ठिकाणी प्रचार यंत्रणा, रॅलीज आणि मिरवणुका काढत असताना, त्यामधून प्रबोधन करीत असताना असं लक्षात आलं की शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये व्यसनमुक्तीचं प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येताना दिसून आलं आणि त्या प्रमाणात व्यसनमुक्तीची चळवळ कुठेच दिसून येत नाही हे प्रामुख्याने जाणवलं तिथे. आणि त्याविषयी प्रचार प्रसार माध्यम हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही असं ज्यावेळेस दिसून आलं, त्यावेळेसच मनाला असं वाटलं की आपणही व्यसनमुक्तीचा एक ध्यास म्हणून एक मोठं केंद्र आणि व्यसनमुक्ती जे संसार उद्ध्वस्त होतात, अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात, ते एकत्र आणण्यासाठी या व्यसनमुक्तीचं काम करण्याची खरी गरज या शहराला आहे असं वाटलं. त्यावेळेस मला त्या माध्यमातून एक सामाजिक संस्था उभी करून त्या माध्यमाद्वारे व्यसनमुक्ती केंद्र चालून व्यसनमुक्तीचं काम करण्यासाठी मी उद्युक्त झालो. खूप चांगलं मार्गदर्शन केलं चंदने साहेब. मला एवढं सांगा की आज युवा वर्ग खूप व्यसनाधीन होत आहे, याचं नेमकं कारण काय, यांना काय संदेश देणार आपण? आज नोकऱ्यांचं प्रमाण, आई वडील नोकरी करतायत, आई वडील कामामध्ये गुंग आहेत, अनेकांचे धंदे व्यवसाय मोठे मोठे वाढलेले आहेत आणि आपल्या युवा वर्गाकडे आणि लहान मुलांकडे आई वडिलांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे. आणि हे दुर्लक्ष होत असताना आपली मुलं शाळेमध्ये जाऊन काय करतात, फावल्या वेळामध्ये काय करतात, याचा कधी मागोवा त्यांनी घेतलेला नाही. आणि हा मागोवा न घेतल्यामुळे मुलं मित्रसंगतीमुळे आणि अनेक जे समोर जे काही दिसतंय वाईट चलन, त्याचं अनुकरण करून तशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून आलेला आहे. 10 ते 12 वर्षाच्या मुलामध्ये आज व्यसन आढळून आलेलं आहे. म्हणजे 12 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाच्या पुढील पासून ते 40 वर्षापर्यंत मुलांच्या वयापर्यंत हे व्यसन अगदी वेगाने वाढलेले दिसून येत आहे आता. आणि हे व्यसन मित्रसंगतीच्या मुळे लागतं. त्यानंतर एकमेकांमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळं किंवा सतत बाहेर राहिल्यामुळं या मुलांना व्यसनाधीनाकडे वळण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आज शहरामध्ये दिसून येत आहे. तुम्ही व्यसनमुक्ती अभियान चालवत आहे, व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे, तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय आणि काय काय प्रश्न मदत येतात तुम्हाला? पहिल्यांदा व्यसनमुक्तीसाठी तर अनेक कुटुंब त्रस्त आहेत. प्रत्येक जण घरामध्ये सर्वजण कंटाळलेले असतात या व्यसनी माणसाला. परंतु व्यसनी माणसाला आपण दुरुस्त करू शकतो याचं ज्ञान लोकांकडे नाही अद्यापर्यंत. कारण हा माणूस व्यसनमुक्त होऊ शकतो किंवा व्यसनातून त्याला मुक्त करून आपण पुन्हा पूर्ववत पदावर त्याला आणू शकतो, ही लोकांमध्ये जोपर्यंत धारणा निर्माण होत नाही तोपर्यंत या माणसाला आपण दुरुस्त करू शकत नाही. आणि अनेक केंद्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये आहेत, शासकीय आहेत, निमशासकीय आहेत. परंतु त्यांना पाहिजे ती ट्रीटमेंट, पाहिजे ते उपचार, ज्या प्रमाणात काउन्सिलिंग व्हायला पाहिजे त्या प्रमाणात काउन्सिलिंगद्वारे त्याचं प्रबोधन होत नाहीये. आणि म्हणून या व्यसनी माणसाला सोडण्यासाठी
दारू सोडण्यासाठी किंवा व्यसन सोडण्यासाठी अनेक प्रकारे त्याला सामोरी जावं लागतं. सर, हे व्यसनमुक्ती करण्यासाठी सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ता त्याचबरोबर राजकीय पक्षांनी काय पाऊल उचलायला पाहिजे? व्यसनमुक्तीसाठी राजकीय पुढाऱ्यांपुढे जरी आपण प्रश्न मांडले आतापर्यंत, परंतु हो हो म्हणतात, करताना काही दिसून येत नाहीये. पण राजकुमार बडोलेच्या काळामध्ये, राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री होते, त्यांच्या 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये अनेक उपक्रम आणि प्रभावी व्यसनमुक्ती खातं एक नावारूपाला आलं होतं. तसं गेल्या 5 ते 7 वर्षापासून हे नवीन सरकार आलं, त्याच्यामध्ये कुठेही व्यसनमुक्तीचा लवलेश दिसून आलेला नाही. आणि त्या लवलेशामुळे व्यसनमुक्तीची खरी जनजागृती रोखण्यात आल्यासारखी अशी दिसून येत आहे, असं आपल्याला वाटतं. सर, असं वाटत नाही का तुम्हाला राजकीय पक्षामध्ये आजकाल युवा वर्गामध्ये चढाओढ लागलेली आहे का? त्यांना वाटतं की मला पण एक मोठा नेता बनायचं किंवा प्रत्येकाला राजकीय क्षेत्रामध्ये आपली पकड बनवण्यासाठी यासाठी व्यसनाधीन होते असं वाटतं तुम्हाला? होय, तसंही आहे. पण अनेक युवा वर्ग त्या राजकारणाच्या याच्यात ज्यावेळेस पदार्पण करायला पाहतो, त्यावेळेस त्यांचे रंग आणि गुणसंगती ज्यावेळेस ओळखल्या जातील, त्यावेळेस थोडासा चटका त्यांच्या जिभेला लागला जातो आणि या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून ती पिढी त्याच्यामध्ये भरकटली जाते, हे असं दिसून येते. खूपच चांगलं, धन्यवाद चंदने साहेब. खूप चांगलं आपण मार्गदर्शन केलेलं आहात आणि आम्हाला पण जनतेला एकच सांगायचंय किंवा युवा वर्गांना एकच सांगायचं की व्यसनाधीन न होता व्यसनमुक्त व्हावे. कारण आपल्या आई वडिलांचे जे स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वावलंबी बनावं लागेल. स्वतः तुम्हाला अर्निंग सोर्स किंवा स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या आई वडिलांना सहकार्य करायला पाहिजे, ना की व्यसनमुक्त होऊन आपलं स्वतःच जीवन तर उद्ध्वस्त होतच आहे, पण आई वडिलांना पण खूप खस्ता हालत त्यांची पण होते आहे. त्यांना पण माग खाली मान खालून बोलावं लागतं. समाजामध्ये त्यांची पण थोडस हे होतंय. काही वडील असे एका पान सुपारी पण ताकद खात नाहीये. तर अशा मुलांचे जर मुलं दारू पिऊन रोडवर लोटांगण घालत असेल तर अशा आई वडिलांचे खूपच हाल होतात. हे या माध्यमातून आपल्याला सांगायचंय. औरंगाबाद शहरामध्ये बरेच व्यसनमुक्ती केंद्र पण उभारलेले आहे. प्रत्येक आई वडिलांनी ते पण लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांची माहिती घेऊन योग्य व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपल्या व्यसनी मुलांना, नातेवाईकांना नेऊन तिथं व्यसनाधीन पासून दूर ठेवण्याकरता त्यांचा व्यसनमुक्त करण्यासाठी त्या सेंटरचा उपयोग करावा. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।
आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना. आरोग्य सेवा परवडत नाहीत? काळजी करू नका. आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना. नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट. आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा. आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे. कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा. तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय. तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा. स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू. आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा. आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड. संपर्क करा 9326983843. भेट द्या www.arogyajagritiassociate.com. आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी. आरोग्य जागृती.